ಸ್ವಾಮಿ ಶರಣಂ. ಇವರು ಪವನ್ ಸ್ವಾಮಿ ಅವರು, ನಂತರ ನಮ್ದು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಕೋರೆ ಅವರು, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಕೋರೆ ಸ್ವಾಮಿ, ಪವನ್ ಸ್ವಾಮಿ ಅವರು. ನನ್ನ ಹೆಸರು ವಿವೇಕಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ. ಇವತ್ತು ದಿನಾಂಕ 19 ಅಕ್ಟೋಬರ್ 2022. ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೀದರ್ ಅಯ್ಯಪ್ಪ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಶಬರಿಮಲೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮುಖಾಂತರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ನಾನು ಕೂಡ ಈ ಒಂದು 20-30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡೆದು ಮುಂದೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಜೈರಾಬಾದ್ನ ಅಯ್ಯಪ್ಪ ಸ್ವಾಮಿ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಅಲ್ಲಿಂದ ಮಾಲಾಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಇವ್ರ ಜೊತೆ ಕೂಡ ನಾನು ಹಾಗೆ ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಸ್ವಾಮಿಯೇ ಶರಣಂ. ಸ್ವಾಮಿ ಶರಣಂ. ಸ್ವಾಮಿ, ನಾವು ಬೀದರಿಂದ 6:30ಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ. ಇವಾಗ 7:30 ಆಗಿದೆ. 1 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಬೀದರ್ ಬಾರ್ಡರ್ ಪಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಇಟ್ಸ್ ಅ ಗುಡ್ ಸೈನ್. ಸ್ವಾಮಿಯೇ ಶರಣಮಯ್ಯಪ್ಪ. स्वामी शरणम. अभी टाइम क्या है, 11 बज चुके हैं. अभी हम स्वामी लोग रजंतल श्री सिद्धिविनायक गणेश टेम्पल को आ चुके हैं. तो अभी हमारे जो स्वामी हैं सभी क्या है, सुशीला बनाने में बिजी है, आप देख सकते हैं यहाँ पर. और दूसरे स्वामी जो है अभी थोड़ा सा रिलैक्स कर रहे हैं. थोड़ी देर में बन जाएगा, थोड़ा सा पार करके अब हम सो जा रहे हैं. इसके बाद सुबह 3 बजे उठ के फिर नेक्स्ट स्नान करके पूजा करके फिर से हमें आगे का कार्रवाई शुरू करना है. ಸ್ವಾಮಿ ಶರಣಂ. ಇವಾಗ ಸಮಯ 11 ಗಂಟೆ. ನಾವು ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ರೆಜಂತಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ಬಂದು ಮುಟ್ಟಿದ್ದೀವಿ 11 ಗಂಟೆಗೆ. ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿ ಪವನ್ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಸುಶೀಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಪಾಹಾರ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕೋರೆ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿ ತೆಗೆದುಕೊತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೇನು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಪಾಹಾರ ಮುಗಿಸಿ ಮತ್ತೆ ನಾಳೆ सिगोना. गुड नाइट. स्वामी शरणमयप्पा. अब हम जरा संगम सुबह जाके वहाँ पर क्या है माला डालिए सुबह जल्दी जाके, फिर वहाँ से निकल कर अभी हम जरा संगम के पास आ चुके हैं. अभी यहाँ से 3 किलोमीटर का रास्ता है. तो अभी मेरे जो स्वामी लोग हैं अभी दूसरे रास्ते से आ रहे हैं. तो ये जो आप देख रहे हो यहाँ पर जो कमान दिख रहा है वो मल्लैया मुत्या बोल के रहते हैं यहाँ पर. तो वो उनका प्लेस है. तो उसके सामने यहाँ पर एक छोटा सा होटल के जैसा है जो खाली पड़ा है. तो हम यहाँ पर थोड़ी देर के लिए रेस्ट कर रहे हैं. तो आने के बाद सीधा जरा संगम जाते हैं. दोपहर का खाना उधर ही खा के फिर आगे का प्रोग्राम वहीं पर देखेंगे. स्वामी शरणमयप्पा. तो स्वामी अभी हमारे स्वामी बाकी जो स्वामी लोग आ चुके हैं. अभी हमारे स्वामी चाय बना रहे हैं यहाँ पर. थोड़ी देर रेस्ट करके चाय पी के सीधा झरा संगम हम यहाँ से निकल रहे हैं. सिर्फ 3 किलोमीटर में हम वहाँ पर पहुँच जाएंगे. स्वामी शरणम. स्वामी शरणम. स्वामी हम अब 11:30 बज चुके हैं. हम संगम झरा संगम को आ चुके हैं अभी. तो सुबह 7:30 बजे निकले थे. तकरीबन 3-4 घंटा हुआ. चलिए आपको हम दिखाते हैं, मंदिर के दर्शन करवाते हैं. बहुत ही अच्छा टेम्पल है. बहुत सारे यहाँ पर भक्त लोग आते हैं यहाँ पर स्वामी. तो चलिए देखते हैं. यहाँ पर लोग अपने बच्चों का नामकरण करवाते हैं और कई तरह के जो भी रिचुअल्स है वो यहाँ पर पूरी की जाती है. बहुत सारे लोग इस चीज़ को देखने के लिए और करने के लिए सुबह से आ जाते हैं. जिनको भी अभिषेक करने का है वो सुबह 6 बजे से 12-1 बजे तक कर सकते हैं. बहुत अच्छी जगह है यहाँ पर. ये रहा मंदिर का बाहर का नज़ारा. आप देख सकते हैं यहाँ पर थोड़ी सी दुकानें हैं. यहाँ पर आप पूजा के सामान और कुछ भी आप चीजें आप ले सकते हैं. यहाँ पर कुछ और दुकान मिल सकते हैं. यहाँ पर आप और भी अलग अलग चीजें यहाँ पर प्रस्तुत है. तो अभी हम सदाशिवपेट नज़दीक, मतलब अभी यहाँ से 30 किलोमीटर है. इससे 10 किलोमीटर है हम जरा संगम से. अभी हम कहाँ स्वामी
सदाशिवपेट अभी यहाँ से 20-25 किलोमीटर है, तो अभी हम जा रहे हैं दोपहर से लगातार चलते हुए। आप देख सकते हैं यहाँ पर। अभी हम सदाशिवपेट से 17 किलोमीटर दूर है। अभी हम यहाँ तक आके पहुँचे हैं सभी स्वामी लोग। यह ब्रिज से ऊपर से हमें जाना है, पर नीचे से भी जा सकते हैं स्वामी शरणम। अभी टाइम क्या हुआ है स्वामी? टाइम अभी देखो 7 बजे हो गए, 6:30 बज चुके हैं शाम के। एंड डेट जो भी है आज 20 अक्टोबर है। स्वामी ಶರಣಮಯ್ಯ, ಸ್ವಾಮಿ ಶರಣಮಯ್ಯಪ್ಪ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಾಮ್ಕೋಲೆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಹತ್ರ ಇಲ್ಲಿ ಮುಂಬೈ ಹೈವೇ ಇದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಸದಾಶಿವಪೇಟ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಏನು ಬರುತ್ತೆ ಸುಮಾರು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೈಟ್ ಹಾಲ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಮ್ಕೋಲೆ ಹತ್ರ ಒಂದು ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇಲ್ಲೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ಒಂದು ಬೋರ್ ಇದೆ, ಆ ಬೋರಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈಗೇನಪ್ಪ ಪೂಜೆ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಅಡಿಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ರಾತ್ರಿ ಅಲ್ಪಾಹಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ರಾತ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಕಳ್ತೀವಿ. ಬೆಳಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ ಆಗೋಣ. ಸ್ವಾಮಿಯೇ ಶರಣಮಯ್ಯ. ಸ್ವಾಮಿಯೇ ಶರಣಮಯ್ಯಪ್ಪ. ತೋರ್ಲತ್ತಿನ ಅರ್ಲಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಹೆಂಗಾಗ್ಯದ, ಇದೆಲ್ಲ ಹೆಂಗಿರ್ತದಂತ. फुल ब्यूटीफुल वेदर है, एकदम बढ़िया. स्वामी ಶರಣಮಯ್ಯಪ್ಪ ಹೋದ್ರೆ ಮಜಾ ಉಂಟು. ಸ್ವಾಮಿ ಶರಣಂ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಸ್ಟ್ರೈಟ್ ಹೈದರಾಬಾದ್ ರೋಡ್ ಇದೆ, ನೋಡಬಹುದು ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್. ಇದು ಹೈದರಾಬಾದ್ ಹೈವೇ. ಸೊ ಈ ಹೈವೇಲಿ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸದಾಶಿವಪೇಟ್ಗೆ. ಸೊ ಇವಾಗ ಸಮಯ 5:30.